नमस्कार. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेऊन एकूणच हिरेन प्रकरणाची सगळी वस्तुस्थिती त्यांना सांगितली आणि अशा आशयाची बातमी एका दैनिकात छापून आली. ते दैनिक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं महत्त्वाचं पत्र आहे. ही बातमी छापून आली आणि ती व्हायरल होऊ लागली. खरं तर शरद पवारांना कोणी भेटलं ही बातमी असते आणि ती बातमी तेवढीच व्हायरल देखील होते. त्या बातमीची प्रत ही तुम्ही बघत आहात, दिसते आहे तुम्हाला, आणि त्यात तुम्हाला स्पष्टपणे कळतं आहे की विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्या भेटीत हिरेन प्रकरणाची, अंबानी प्रकरणाची संपूर्ण माहिती शरद पवारांना ब्रीफ केली. आता या भेटीबाबतचे 1, 2, 3 प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं मिळणं आवश्यक आहे, म्हणजे मग काही गोष्टी स्पष्ट होतील. हे बातमी व्हायरल होण्यामागचं कारण देखील आपल्याला स्पष्ट होईल. खरं तर नांगरे पाटील हे कोणी साधेसुधे अधिकारी नाही आहेत, मधले महत्त्वाचे अधिकारी आहेत आणि मुंबईचं अतिरिक्त पोलीस आयुक्तपद, जॉईंट कमिशनर असं पद त्यांच्याकडे आहे. म्हणजे मुंबई पोलीस दलातले दुसऱ्या नंबरचे अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचं नाव येतं. आता हे पवारांच्या भेटीला जाण्यामागं कुठलं कारण असू शकेल? तर हिरेन प्रकरणामध्ये, अंबानी प्रकरणामध्ये संपूर्ण माहिती पवारांना देणे. माझा पहिला प्रश्न आहे की शरद पवार अथॉरिटी म्हणून कोण आहेत ज्यांनी अशा जबाबदार अधिकाऱ्यांना बोलवून त्याच्याकडून माहिती घ्यावी? सकृतदर्शनी आज शरद पवारांच्याकडं खासदार म्हणजे सदस्य राज्यसभा असं एकमेव पद आहे आणि अशी जवळपास 250 खासदार देशभरामध्ये असतात. लोकसभेची जवळपास 550 खासदार देशभरामध्ये आहेत. म्हणजे एकूण संख्या बघितली तर 800च्या वर ही संख्या जाते आणि अशा सगळ्याच अधिकाऱ्यांना एवढा जबाबदार अधिकारी ब्रीफिंग करायला जात नसतो. शरद पवारांनी कोणत्या अधिकारामध्ये या नांगरे पाटलांना ब्रीफिंग करण्यासाठी तिथे बोलावलं? खरं तर हा प्रश्न अनेकांना मानभंग करणारा वाटेल, शरद पवार यांची मानभंग करणारा वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. मान्य आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं 3 पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. पण या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून संवैधानिक पदावर उद्धव ठाकरे विराजमान आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार विराजमान आहेत, तर ज्यांना ब्रीफिंग करायला हवी असं गृहमंत्रीपद हे अनिल देशमुख यांच्याकडे आहे. म्हणजे जर ब्रीफिंगला कोणाला बोलवायचं असेलच तर त्यांनी गृहमंत्र्यांनी बोलवायला हवं, उपमुख्यमंत्र्यांनी बोलवायला हवं किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलवायला हवं. उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे शरद पवारांच्या व्यक्तीकडे असेल तरीही शरद पवारांना हा संवैधानिक अधिकार पोहोचतो का की त्यांनी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला ब्रीफिंगसाठी बोलावलं? पुढचा प्रश्न आहे, नांगरे पाटलांना असा अधिकार आहे का? जर असेल तर मग त्यांना उद्या औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ब्रीफिंगसाठी बोलावलं तर ते येतील का? जर असा अधिकार असेल तर शिंदे नावाचे एक ठाण्याचे खासदार आहेत, त्यांनी ब्रीफिंगसाठी बोलावलं तर येतील का? नवे अगदी मी जरी नांगरे पाटलांना पत्र पाठवून कळवलं की मला या प्रकरणातली संपूर्ण माहिती हवी आहे, तुम्ही द्याल का? कोणताही माणूस एवढ्या जबाबदार अधिकाऱ्याला बोलावतो आणि अधिकारी जातो. नांगरे पाटील कोणत्या अधिकारात ही महत्त्वाची माहिती सांगायला गेले? आता ही महत्त्वाची माहिती मी यासाठी म्हणतोय की या प्रकरणाचा तपास हा फक्त मुंबई पोलीस दलाकडं नाही आहे. या प्रकरणातील हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा ATS कडं म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडे आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे, ही सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्याचा दहशतवाद प्रतिबंधक विभाग ज्याची चौकशी करतो आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्फोटकांचा तपास हा NIA कडे आहे. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा हा प्रश्न आहे. असं असतानाही 2 संवेदनशील यंत्रणा, अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणा तपास करत असताना नांगरे पाटलांना या प्रकरणामध्ये शरद पवारांना जाऊन ब्रीफिंग करावी वाटते, तपासाची गती सांगावी वाटते. यात पोलीस अधिकारी म्हणून नांगरे पाटलांच्या वरती देखील संशयाची सुई फिरते.
अशा स्वरूपाच्या संवेदनशील विषयातल्या तपासाची माहिती शरद पवारांना दिली जाते, हे फार भयंकर आहे. अर्थात हे विधान दैनिक पुढारीमध्ये छापून आलेल्या बातमीच्या आधारावर आम्ही करतो आहोत. आणि यातला तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, जर नांगरे पाटील आणि शरद पवार यांचे संबंध मधुर आहेत, जर नांगरे पाटलांचे आणि शरद पवारांना एकमेकात बोलण्यात कोणतीही अडचण नसेल, म्हणजे ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड असा एक प्रकार असतो. समजा नांगरे पाटलांना शरद पवार फोन करून ऑफ द रेकॉर्ड माहिती घेत असतील आणि नांगरे पाटील देत जरी असतील, म्हणजे शरद पवार इतके मोठे नेते आहेत की त्यांनी माहिती विचारली फोनवर, तर नांगरे पाटलांना द्यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं जरी देत असतील तरी भेट झाली आणि ह्या भेटीमध्ये ही माहिती दिली गेली अशी बातमी लीक कशी काय होते आणि ती पुढारीसारख्या वर्तमानपत्रात छापून कशी येते? खास करून नांगरे पाटील मूळचे कोल्हापूरचे आहेत हे विसरून चालणार नाही आणि पुढारीचं मूळ ओरिजिन हे कोल्हापूरचं आहे. अशा स्वरूपामध्ये ही बातमी लीक होणं, एका वर्तमानपत्रात ती छापून येणं आणि त्यात संवेदनशील विषयावर शरद पवारांना माहिती दिल्याचा दावा करणं, हे सगळं रहस्यमय आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्याकडून ऑफिशियल माहिती घेण्याचा शरद पवारांना मोह का होतोय? कोणत्याही संवैधानिक पदावर शरद पवार आता नसताना ही माहिती देण्याचा मोह नांगरे पाटलांना का होतोय? आणि तिसरी गोष्ट, असं काही घडलं असेल तर ही बातमी लीक कशी काय होते आणि ती पुढारी छापून कशी काय येते? अनेक प्रश्न आहेत. वर्तमानपत्रांचं काम आहे बातमी मिळाली की ती छापणे. आता पुढारीनी यामध्ये शरद पवारांना नांगरे पाटलांनी भेटून या संबंधीचीच माहिती दिली आहे, म्हणजे एनआयच्या तपासासंबंधीची माहिती दिली आहे, एटीएसच्या तपासासंबंधीची माहिती दिली आहे, हिरेन प्रकरणातली माहिती दिली आहे, किंवा ते वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संबंधी माहिती दिली गेली आहे. हे असं जर पुढारीनं लिहिलं असेल तर तो ऑथेंटिक सोर्स असेल, कारण अशी संवेदनशील विषयातली माहिती कुणी कोणाला शेअर केली आहे असा दावा एखादं वर्तमानपत्र उगाच्या उगा करत नाही. म्हणजे पुढारीची ती बातमी ही निष्कारण असणार नाही. आणि जर निष्कारण असणार नाही तर या 3 प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत की कसं काय घडतं हे? शरद पवार कोणत्या अधिकारात बोलवतात? नांगरे पाटील कोणत्या अधिकारात जातात? जशी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली असते ना, तशी या तपासातली गोपनीयता सांभाळण्याची जबाबदारी आणि शपथ देखील अधिकृतरित्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे असते. नांगरे पाटील हे अत्यंत जबाबदार आणि लोकप्रिय अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या विचारांनी जनसामान्यांना, खास करून तरुणाईला प्रभावित केलेलं आहे. तपासातल्या गोपनीय गुह्य गोष्टी ह्या इतरांशी शेअर करायच्या नसतात याचं ज्ञान नांगरे पाटलांना असणं स्वाभाविक आहे, असलंच पाहिजे. तरीही नांगरे पाटलांनी शरद पवारांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली असा दावा एखादं दैनिक करतं तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. हे सगळं असं का होत आहे? शरद पवारांना काय सिद्ध करायचं आहे? राज्याची सुपर पॉवर आपणच आहोत हे सिद्ध करायचंय का? राज्यामध्ये माझ्याशिवाय काहीच चालू शकत नाही हे सिद्ध करायचंय का? की नांगरे पाटलांना आपल्या मुख्यमंत्र्यांना, आपल्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा आपल्या गृहमंत्र्यांना भेटण्यापेक्षा शरद पवारांना भेटण्यात धन्यता वाटते, मोठेपणा वाटतो, किंवा तिथेच आपल्या करिअरचा निर्णय होणार आहे असं काय वाटतं का? आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट, NIA आणि ATS सारखी यंत्रणा तपास करत असलेल्या विषयातल्या माहिती नांगरे पाटलांना शेअर कशा कराव्या वाटतात? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत. पुढारीनं बातमी छापली आहे तेव्हा ती ऑथेंटिकेट असेल असा विचार करूनच हे संपूर्ण विधान मी करतो आहे. आता या सगळ्या प्रकारातलं सत्य बाहेर येऊ लागेल, जेव्हा प्रत्यक्षातली माहिती बाहेर येऊ लागेल तेव्हा एकेका गोष्टीचा उलगडा होईल. पण या निमित्ताने एका संसद सदस्याला अशी माहिती पुरवता येऊ शकते असा नवा पायंडा तर नांगरे पाटील पाडत नाहीत ना, हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे.